हाय फ्रेंड्स, तर मी आलेली आहे ताईकडे आणि येथे तुम्ही बघू शकता आता आम्ही टिफिन बनवत आहे। आम्हाला बाहेर जायचं आहे, तर त्यासाठी आम्ही टिफिन बनवून नेत आहे। तर एक साईडला फ्लावरची भाजी आणि एकाकडे पोळ्या अशा करत आहे आम्ही। आणि त्यानंतर आम्ही मेथीच्या पोळ्या पण करणार आहे। कोरडी चटणी, मेथीच्या पोळ्या असं सर्व आम्ही टिफिनमध्ये नेणार आहे। तर 2 टाईमाचा डबा आम्ही हा टिफिनमध्ये नेणार आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता फ्लावरची भाजी आता होण्यातच आली आहे आणि इकडे आता पोळ्या पण आमच्या झालेल्या आहे आणि त्या थंड करण्यासाठी आम्ही ठेवल्या आहे। आणि एकाकडे हे मेथीचे पोळीचे सर्व रोल करून घेतले आहे, कारण की पटकन तो रोल चटणीचा असा दिला जातो, त्यासाठी तसे रोल करून पण ठेवले। आणि इकडे थोड्या साध्या म्हणजे मेथीच्या पोळ्या अशा वेगळ्या पण ठेवणार आहे। तर लाल चटणी, मेथीच्या पोळ्या, कोरडी चटणी आणि फ्लावरची भाजी, पोळ्या असा आमचा हा सर्व टिफिन तयार होत आहे इकडे। हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत आहेत ना? तर मी पण मस्त आहे। आणि आता वाजलेले आहे सकाळचे 4:30 आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूप असं अजून अंधार पडलेला आहे। आणि आता आमची ट्रेन आहे, सकाळी 6 वाजता आमची ट्रेन आहे। तर आम्ही आता 5 वाजता घरून निघणार आहे आणि मी इथं आलेली आहे ताईकडे। तर गुणेश गुंजकला मी काही आणलेलं नाही आणि आम्हाला कुठे जायचं आहे, तर आम्हाला जायचं आहे तिरुपती बालाजीला। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, खूप छान आणि गमतीशीर असे व्लॉग असणार आहे आपले। तर चला मग आपण जाऊया। आणि आता सर्व निघालेले आहे आणि आता ताई आणि मी आता निघत आहे। आणि गुणेश गुंजकला मी काही घेतलं नव्हतं, कारण की त्यांची एक्झाम होती, त्यामुळे त्यांना मी आणलं नव्हतं। आणि तुम्ही येथे बघू शकता 3 रिक्षा बोलवल्या आहे। तर ह्या 3 रिक्षामध्ये 3 फॅमिल्या जाणार आहे। तर ताईसोबत ताईच्या मैत्रिणीसुद्धा आहे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे आणि आम्ही पण आहे। तर आम्ही आता निघाले होते स्टेशनवर जाण्यासाठी। बस तर आता आलेलं आहे स्टेशन आणि आता मी लगेचच प्लॅटफॉर्मवरती जाणार आहे। तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्व ताई आणि ह्या आहे गुंजन ताई आणि हे 2 त्यांचे मुलं श्रुती आणि दक्ष, हे पण आपल्याला सर्वांना हाय करत आहे। आणि हा आहे क्यूटचा सार्थक, तो पण सगळ्यांना हाय करतो आहे। आणि आता आम्ही आलेले आहे प्लॅटफॉर्मवरती। तर येथे तुम्ही बघू शकता आम्ही सर्व आमचं सामान ठेवलेलं आहे आणि आम्ही बघतो आहे ट्रेनची वाट। तर येथे ताई, गुंजन ताई, श्रुती आणि या आहे हिरे ताई, तर ये आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वजण हाय करत होते। आणि आमची ट्रेन होती 6 वाजता, पण तिला 1 तास ती लेट झाली। तर 7 वाजता आता ट्रेन येते आहे। तर आम्ही आता लगेच ट्रेनमध्ये बसणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। ट्रेनमध्ये एकदाचे आपण बसले की थोडंसं कुठेतरी निवांतपणा येतो। तर आम्ही पण आता येथे सर्वजण बसले आहे आणि ही आहे हिरेताईंची मुलगी। तर सर्वजण आम्ही येथे बसले आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती सुंदर असं वातावरण आहे। तर जणू काही निसर्गाने हिरवी चादरच पसरली आहे, इतकं सुंदर असं बाहेर दिसत आहे। आणि मी येथे लावलेली आहे मेहंदी, तुम्ही बघू शकता सिंपल फक्त 2 डॉट ठेवलेले आहे। तर मला खूपच आवडते मेहंदी। तर मी घरी कोण आणले होते, पण घरी काही वेळ मिळाला नाही, तर म्हटलं चला ट्रेनमध्ये तरी लावून घेऊ। तर येथे आम्ही आता खेळत होते गाण्यांच्या भेंड्या। तर आपण आपला खूप लांबचा प्रवास असला आणि आपण कोणतेही असे नवनवीन गेम खेळले, तर आपला जो प्रवास असतो तो आपल्याला आठवत नाही। तर आम्ही पण असेच खूप असे गेम पण खेळले। आणि त्यानंतर आम्ही केलं होतं जेवण। तर सर्वांनी डबे आणले होते घरून, तर ते आम्ही आता जेवण केलं। आणि येथे सार्थक पण बघा तुम्ही कसं जेवण करतोय वरती। तर आता आम्ही दुसऱ्या दिवशी 2:30 वाजेला आम्ही गुड्डूर स्टेशनवरती पोचले आहे।
आम्ही आता आलेले आहे गुड्डूर स्टेशनवरती पोचलेले आहे. मी आता 2:30 वाजता पोचले आहे आणि आता आम्ही परत पुढची ट्रेन पकडणार आहे. तुम्ही बघू शकता ताई आणि हे सर्वजण पुढे निघाले आहे. तर आमची ट्रेन 3:30 वाजता आहे आता, तर आम्ही इथे थांबतोय. येथे सर्व सामान आम्ही ठेवून आम्ही बघत होते ट्रेनची वाट. तर ट्रेन तर 3:30 वाजता होती, पण तिची आम्ही वाट बघत होते आतुरतेने. कारण की ती जरी माहिती असलं आपल्याला की 3:30 वाजता आहे, तरी आपल्याला असं वाटतं की काही ना काही कारणाने ती लवकर यावी. तसंच आम्हाला पण वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता हे गुड्डूर स्टेशन आहे आणि किर असं अंधारं आहे आणि आता वाजले आहे 3:30. तर खूप अशी वाट बघून 3:30 वाजले आहे, कारण की आपण कोणत्याही गोष्टीची जेवढी वाट बघतो तेव्हा ती गोष्ट खूप लांब जाते असं वाटतं. तर फक्त 1 तास बाकी होता, पण तो पण आम्हाला खूपच असा वेळ लागत होता. तर आता गाडी समोरून आली आहे आणि आम्ही सर्वजण गाडीची अशी आतुरतेने वाट बघत आहे आणि आम्ही गाडीमध्ये बसले आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं असं सुंदर असं दृश्य दिसतं आहे. तर सर्व डोंगर किती असे वाटतं की खूपच जवळ आहे आपल्या. इतकं छान असं हे दृश्य दिसत होतं आणि असाच आमचा हा प्रवास झाला आणि फायनली आम्ही 7 वाजेला स्टेशनवरती उतरले. तर असा होता हा छोटासा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत, म्हणजेच की तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आपण पुढे जाणारच आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय.